मागील 8 दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। 65 रुपये किलोपेक्षा अधिक दराने आता साखर जी आहे ती बाजारपेठेमध्ये विकली जात आहे। त्यामुळे साखरेपासून बनणारे पदार्थ देखील आता महाग होण्यास सुरुवात झालेली आहे। मिठाई असेल त्यानंतर चहा देखील महागणार असल्याचं बोललं जात आहे। कारण चहा व्यावसायिकांना परवडत नसल्याचं जे आहे ते समोर आलेलं, कारण दरात मोठी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत चहा व्यावसायिक आहे। भाऊ, काय सांगणार आता, चहा काय किलो साखर आता पडते, आधी काय होती? पहिले 42 होती, आता एकदम एका हप्त्यामध्ये इतकं प्रमाण वाढलेलं आहे साखरेचं, एकदम 65वर गेले आहे। ठोकमध्ये 65, आता चिल्लरमध्ये 70 रुपये विकत आहे। आता काय दराने आम्ही चहा विका हाच प्रश्न पडला आम्हाला। काय भाव वाढण्याची शक्यता आहे का चहाचे ज्या पद्धतीने आता साखरेचे दर वाढले? हो सर, आता वाढावंच लागेल ना, कारण साखरेचे भाव वाढलेले आहे, दुधाचेही भाव वाढलेले आहे। आता त्याच्याशिवाय पर्यायच नाही सर, वाढावं तर लागणारच आहे आता। आपण बघू शकतो एकीकडे जर आपण पाहता साखरेच्या दरात मोठी वाढ झालेली आहे, याचा परिणाम जर आपण पाहता छोट्या मोठ्या व्यवसायावर होऊ लागलेला आहे। साखरेपासून जे काही गोड पदार्थ असेल, रोजच्या दैनंदिन वापरात जर आपण पाहता साखरेचं मोठं महत्त्व आहे। आणि अशातच आता साखरेचे दर वाढल्याने त्यापासून बनणाऱ्या चहाचे देखील दर वाढणार आहेत। एकंदर जर आपण पाहता आता सर्वसामान्यांसाठी किंवा मग लहानांपासून मोठ्या पर्यंत चहाचा गोडवा जो आहे तो महागणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।